DJ Moral Stories. सिंगचीपूर नावाच्या एका गावात बन्नीचं कुटुंब राहत होतं. बन्नी एक चांगली सून आणि पत्नी देखील होती. एका अपघातात प्रफुल्लचे दोन्ही हात निकामी झाले होते. तेव्हापासून बन्नी मोठ्या मुश्किलीने नारळ पाणी विकून आपलं घर चालवत होती. चला दुकान उघडायची वेळ झालीये. किती मेहनत करतो आपण बन्नी, पण देव आपली परिस्थिती कधी चांगली करणार नाही का? त्या छबेलीच्या नारळ पाण्यात असं काय आहे जे आपल्याकडे नाही आहे? मोठ्या मुश्किलीने एखादा दुसरा ग्राहक बन्नीच्या दुकानात यायचा, कारण सगळे ग्राहक बन्नीच्या दुकानासमोर असलेल्या छबेलीच्या दुकानात जायचे. पण तरी देखील दोघेही मेहनत करून नारळ तोडून आणायचे आपलं घर चालवण्यासाठी. दोघेही अगदी मन लावून आपलं दुकान चालवायचे, ह्या आशेने की कधीतरी चांगले ग्राहक मिळतील. अरे इकडे तिकडे नका जाऊ, बन्नीचं नारळ पाणी पिऊन बघा आणि ताजे तरतरीत व्हा. अगं बन्नी वहिनी, माका एक ग्लास नारळ पाणी दे ग. त्याचा काय आहे ना की तुझ्या हातचा नारळ पाणी पिऊक नाही ना, तोपर्यंत शरीरात तरतरी नाही येऊची. एक तूच आहेस राजू, जो रोज येतो नारळ पाणी प्यायला इथे. बन्नी राजूला नारळ पाणी देतच असते की तितक्यात बरेच ग्राहक अचानकपणे तिच्या दुकानापुढे रांग लावून उभे राहतात. हे देवा, आज तर खरंच चांगली सुरुवात झाली. कितीतरी दिवसांनंतर आपल्याकडे इतके सगळे ग्राहक आलेत आणि आता बन्नीचं दुकान खूप व्यवस्थित चालू होतं. कितीतरी दिवसांची मेहनत आता फळाला आली होती. अरे कुठे त्या छबेलीच्या दुकानात जातोय? इथे ये, इथल्यासारखी चव कुठेच मिळणार नाही. अशी चव मी पहिल्यांदाच चाखतोय मित्रा. आपल्या दुकानातील ग्राहकांना बन्नीकडे जाताना बघून छबेलीला ते सहन झालं नाही. ही बन्नी जरा जास्तच हुशार बनतीये. आता तिचं डोकं ठिकाणावर आणते. छबेली लपून बन्नीच्या दुकानात जाते आणि तिच्या नारळ पाण्यात मीठ मिसळवते. आणि काही वेळातच एक माणूस नारळ पाण्याचा ग्लास फेकून देतो आणि म्हणतो, छे, हे काय पैसे घेऊन मूर्ख बनवतात हे लोक. चुकी केली इथे मी येऊन. प्रफुल्ल त्या ग्राहकाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तो त्या ग्राहकाला थांबवू शकला नाही. त्याला बघून सगळे ग्राहक देखील निघून जातात. तुम्ही तर खूप खुश होता ना, आता कसं वाटतंय? का करतेस तू असं? आम्ही तुझं काय बिघडवलंय ग? तूच माझ्या नारळ पाण्यात मीठ घातलंस ना? हो, आता माझ्या समोर कोणी पुढे जाताना मी कसं बघू शकते बरं सांग? उद्यापासून तुम्ही दुकान उघडायचं नाही, समजलं? बन्नी, तू तिचं बोलणं ऐकू नकोस. आपल्याला घाबरण्याची काही एक गरज नाहीये. इतक्यात छबेली आपल्या गुंडांना आवाज देते, रंगा, या लोकांना चांगला चिंगा दाखव. रंगा प्रफुल्लला बेदम मारतो. का मारताय माझ्या पतीला? काय बिघडवलंय त्यांनी तुमचं? अजून तर काहीच केलं नाहीये, पण जर उद्या दुकान उघडलं ना तर तुझ्या पूर्ण परिवाराची अशीच अवस्था करेल. हे ऐकून बन्नी आणि प्रफुल्ल खूप घाबरतात आणि नारळाच्या झाडाखाली रडत बसतात. आठवतंय का तुम्हाला? ही 3 नारळाची झाडं आपण 8 वर्षांपूर्वी लावली होती. आज किती मोठे झालेत बघा, किती शुभ आहे. परवाच याचे नारळ तोडून नारळ पाणी बनवलं आणि ग्राहकांची गर्दी वाढली, पण आज हे सगळं उद्ध्वस्त झालं. हे काम आता आपल्याला बंद करावं लागेल बन्नी, कारण ती माणसं आपल्याला आता झाडांवरचे नारळ पण काढू देणार नाहीयेत. आणि आपली ही झाडं अजून खूप छोटी आहेत, अशी किती नारळ देतील ना? तेव्हा त्या 3 झाडांपैकी एका झाडातून आवाज येतो, पिंकी, आपण ह्यांची मदत केली पाहिजे ना? ठीक आहे, करूया. प्रफुल्ल आणि बन्नीच्या काही लक्षात येण्याआधीच त्या 3ही झाडांवर माणसांसारखे डोळे, नाक आणि तोंड बनू लागतं. आम्ही जादूची झाडं आहोत. बन्नी, तू निराश होऊ नकोस. आम्ही तिघही तुला एक विशाल नारळ देऊ, जे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. 3ही झाडांवरून एक मोठा नारळ खाली पडतो, ज्याला उचलून बन्नी प्रफुल्ल बरोबर घरी परत येते. आणि रात्री ती त्या नारळाला म्हणते की, माझ्या नवऱ्याच्या हातातली ताकद परत करा, जादूचे नारळ. एवढं बोलताच नारळातून एक प्रकाश येतो आणि प्रफुल्लच्या हाताला स्पर्श करतो आणि प्रफुल्लचे दोन्ही हात आधीसारखे होऊन जातात. हा नारळ तर खरंच जादूचा आहे. एवढं बोलून ते दोघेही झोपतात आणि दुसऱ्या दिवशी पाहतात तर दोघांनाही दिसतं की छबेलीचं दुकान बंद असतं, ज्यामुळे सगळी गर्दी पुन्हा एकदा बन्नीच्या दुकानावर होऊ लागते. हा नारळ तर खरंच जादूवर जादूच दाखवत आहे. प्रफुल्लला मनापासून खूप आनंद होतो. पण एक आठवड्यानंतर
छबिली परत दुकान उघडते. पण यावेळेस बरेच प्रयत्न करूनही ती प्रफुल्लच्या दुकानाचं नुकसान करू शकत नव्हती. हे सगळं काय होतंय आणि कसं? कोणीच माझ्या दुकानात येत नाहीये आणि हा रंगा कुठे मेलाय काय माहित. बन्नीवर लक्ष ठेवायलाच हवं. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता छबिली बन्नी आणि प्रफुल्लच्या मागे मागे जाते आणि त्यांना त्या जादूच्या झाडांबरोबर बोलताना बघते. पाणी पिऊन घ्या माझ्या मुलींनो. तू किती चांगली आहेस, रोज आमच्या मुलांना पाणी देतेस. तू तर आमच्या आईसारखी आहेस. अच्छा, तर ही किमया जादूच्या झाडांची आहे. बन्नी तिथून निघून जाताच छबिली रडत त्या झाडाजवळ जाते आणि त्यांना म्हणते की मी कोणाचं काय बिघडवलंय देवा? असं वाटतंय की हे आयुष्य काही कामाचंच नाहीये. दीदी, आपण याची मदत नाही करू शकत का? का नाही? तेव्हा लगेच ते तिन्ही झाडं तिला 3 जादूचे नारळ देतात. ती घेऊन छबिली आपल्या दुकानात परत येते. ए जादूच्या नारळा, मला खूप सारे पैसे दे आणि त्या बन्नीचा ढाबा जाळून टाक. छबिलीचं असं ऐकताच ते तिन्ही नारळ 3 तोंडाच्या सापांमध्ये रूपांतरित होतात. पळा पळा, वाचवा मला, माझी चूक झाली. धावत पळत छबिली बिन्नीजवळ येऊन पोहोचते. मला सोडा, मला वाचवा. माझ्या लोभापायी जादूचे नारळ सापात परिवर्तित झालेत. ह्याचा उपाय तर ते 3 झाडच सांगू शकतात. सगळे गावकरी त्या झाडाजवळ जातात आणि साप आणि छबिली पण त्या झाडाजवळ येऊन पोहोचतात. पिंकी, चिंकी, रिंकी, हिची मदत करा, नाहीतर हा साप तिला खाऊन टाकेल. गिळायलाच हवा, कारण ही पापी आहे. हीच तर आमची योजना होती, तसंच जसं हिने आमच्या सोबत केलं होतं. ही 8 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. छबिलीचे गुंड माझ्या आजोबांना खूप त्रास द्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे मागायचे. एक गरीब शेतकरी असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे नसायचे आणि पैसे मिळाले नाही म्हणून या छबिलीने आम्हा 3 नवजात मुलींना मारून टाकलं आणि जमिनीत गाडलं. आणि जिथे आम्हाला गाडलं होतं तिथेच बन्नीने नारळाचं झाड लावलं आणि आम्ही झाडाच्या रूपात मोठे झालो. रंगाला तर आम्ही आधीच त्याच्या कर्मांची शिक्षा दिली. आता वेळ आहे छबिलीची. आणि संपूर्ण गावकऱ्यांसमोर तो नाग त्या छबिलीला गिळून टाकतो आणि तिथून अदृश्य होतो. मी 3ऱ्या नारळाकडे इच्छा मागते की माझ्या 3ही मुलींना झाडातून मानवी शरीरात प्रवेश मिळावा. बिन्नीचं असं ऐकून ते 3ही झाडं 3 लहान मुलीमध्ये रूपांतरित होतात आणि नेहमीसाठी बिन्नी आणि प्रफुल्लच्या मुली म्हणून राहतात.